एक वैयक्तिक प्रश्न होता माझा असा, कौटुंबिक फायद्यासाठी राजकीय सत्तेचा किंवा सरपंच पोपटराव पवार या नावाचा कधी वापर तुम्ही केलाय का, आणि केला असेल तर कधी? हिवरे बाजारला आता हा प्रश्न तुम्ही गावकऱ्यांना येऊन विचारा. मी नेहमी कोणी येऊ सांगतो की गावात आले का फेरा, एखाद्याने विचारलं प्रश्न विचारा, तुम्ही सरपंच निवडणूक बिनविरोध होतात का हाणून मारून होतात, तुमचा सरपंच पैसे खातो का नाही, मग त्यांचं घर कसं चालतं, एकाने खूप कौतुक केलं, 4 जणाला विचारला. शेवटी प्रत्येकाचं मत, कारण जेवढ्या सहल येतात ना 2 तरी जण म्हणतात राळगण सिद्धी हिवरे बाजार पाठवू द्या, सरकार काही देत आहे. आम्ही स्पेशल ग्रँट 1 रुपया नाही, 1 रुपयाचा आजपर्यंत कॉर्पोरेट फंड नाही आमच्याकडं. आणि आता येईलच यथावकाश आम्ही ते सगळं डिस्प्ले करतोय. ते यासाठी का ज्यांना आजही प्रामाणिकपणा विश्वास आहे त्यांचा विश्वास वाढण्यासाठी एवढ्याच पैशात आता मी सगळं जनरली काढलंय. 8 कोटी रुपये हिवरे बाजारमध्ये गेल्या 32 वर्षात खर्च झाला. पाण्यावर आमचे फक्त 1 कोटी रुपये खर्च झाला जलसन, रस्ते आणि ज्या इमारती झाल्या, शाळा ते, आणि प्रत्येक इमारती सुद्धा आमची मराठी शाळा पहा 12 लाख रुपये आम्ही गावकऱ्यांनी टाकलेले आहेत. आणि आमचा टाईपलाईन अख्ख्या देशात नाही, 24 बाय 30 आणि 12 फूट हाईट. आणि सरकारचा टाईपलाईन काय आहे 18 बाय 20 आणि 10 फूट हाईट. कोंबड्याची खुराड आहेत. आम्ही प्रत्येक करतो ना फुल व्हेंटिलेशन असल्याशिवाय. जुन्या शाळा पाहणा, मोठ्याल्या खिडक्या, मोठ्याले दरवाजे, युरोपियन देशात ओपन असं, त्यामुळे ऑक्सिजनची लेवल, ऑक्सिजन कमी पडला. जांभळी आली का संभायचं मेंदूला ऑक्सिजन कमी पडला, कारण ज्यावेळी आपण जांभळी देतो ना त्याचा परिणाम असतो मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो. म्हणून आम्ही जो कोविडमध्ये शाळा का सुरू करू शकलो ऑफलाईन, त्याला आमचे वर्ग येऊन पाहतो मी. आणि त्यात आम्ही जिल्हा परिषदेने आम्हाला दिले. आणि त्याच वेळी एका शाळा खोली 3.5 लाख होते, आणि त्यावेळी आम्ही 6.5 लाख खर्च केला एका याला.